आज आपण इयत्ता 5वीचा उदाहरण संग्रह 45 सोडवणार आहोत. उदाहरण संग्रह सोडवण्यापूर्वी तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल, चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे यानंतरचे सर्व व्हिडिओ तुम्हाला बघता येतील. उदाहरण संग्रह 45 मधील पहिले 2 प्रश्न आपण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सोडवले आहेत. आता आपण प्रश्न 3 बघू. एक सरकारी कार्यालय सकाळी 7 वाजता सुरू होते व दुपारी 3 वाजता बंद होते, तर ते कार्यालय किती वेळ चालू असते? कार्यालय सुरू सकाळी 7 वाजता होते आणि दुपारी 3 वाजता ते बंद होते. कार्यालय सुरू होण्याची वेळ कधीची आहे? मध्यान्हपूर्व, म्हणजे दुपारी 12च्या अगोदरची. आणि कार्यालय बंद कधी होतंय? दुपारी 3 वाजता, म्हणजे कार्यालय बंद होण्याची वेळ ही मध्यान्हच्या नंतरची आहे, म्हणजे दुपारी 12च्या नंतरची आहे. मग अशा वेळी काय करायचं? 2 प्रकारच्या वेळा आलेल्या आहेत, एक दुपारी 12च्या आधी आणि एक दुपारी 12च्या नंतर. तेव्हा आपण त्या दोन्ही वेळांचे रूपांतर 24 तासाच्या कालमापनाप्रमाणे करून घ्यायचं. 24 ताशी कालमापनानुसार सकाळचे 7 म्हणजे 7च असतात. त्यानंतर दुसरी वेळ आहे दुपारी 3 वाजता. दुपारची वेळ असते ती दुपारी 12 नंतर असते, म्हणजे ती मध्यान्हनंतर असते. मग मध्यान्ह म्हणजे 12, 12 अधिक 3 करू, 12 आणि 3 15, म्हणजे 24 ताशी कालमापनानुसार सकाळचे 7 म्हणजे 7 आणि दुपारी 3 म्हणजे 15. आता 15 मधून 7 वजा करू, त्यासाठी आपण उभी मांडणी करून घेऊ. आपण उभी मांडणी करून घेतलेली आहे. आता 15 मधून 7 वजा करू. 15तून 7 गेले, 8 राहिले. मग आपण याचं शाब्दिक उत्तर लिहून घेऊ. म्हणून कार्यालय 8 तास सुरू होते. यानंतर चौथा प्रश्न आहे. दुपारी 3:45 सुरू झालेला चित्रपट 2.5 तासांनी संपला, म्हणजे तो किती वाजता संपला? चित्रपट दुपारी 3:45 सुरू झालेला आहे. त्यात तो चित्रपट किती तास चालला, ती वेळ आपल्याला काढायची आहे. तो चित्रपट किती वाजता संपला हे काढण्यासाठी आपण 3 तास 45 मिनिटांमध्ये 2 तास 30 मिनिटे अधिक करू, म्हणजे आपल्याला समजेल. आपण उभी मांडणी करून घेतलेली आहे. 3 तास 45 मिनिटे अधिक 2 तास 30 मिनिटे. आपण यांची बेरीज करून घेऊ. 45 अधिक 30 75, 3 अधिक 2 5, 5 तास 75 मिनिटे. पण आता या ठिकाणी 75 मिनिटे ही 60 मिनिटांपेक्षा जास्त आहेत. आपला 1 तास 60 मिनिटाचा असतो. मग यासाठी आपण काय करू? मिनिटांच्या रकान्यामध्ये 75 मिनिटातून 60 मिनिटे वजा करू आणि तासाच्या रकान्यात 1 तास वाढवू. 75 वजा 60 आणि 5 अधिक 1. 75 मधून 60 गेले, 15 राहिले. 5 अधिक 1 6, म्हणून तो चित्रपट 6:15 संपला. यानंतर प्रश्न 5वा आहे. सखारामने सकाळी 8 पासून दुपारी 12:30 पर्यंत शेत नांगरले व तो घरी जाण्यास निघाला. दुपारी 1:30 वाजता तो घरी पोहोचला, तर त्याने किती वेळ शेत नांगरले? घरी येण्यासाठी त्याला किती वेळ लागला? आता यामध्ये सखारामने सकाळी 8 वाजल्यापासून दुपारी 12:30 म्हणजे 12:30 शेत नांगरले आणि तो घरी जाण्यासाठी निघाला. दुपारी 1:30 तो घरी पोहोचला. तर या ठिकाणी आपल्याला 2 प्रश्न विचारलेले आहेत. त्याने किती वेळ शेत नांगरले आणि घरी येण्यासाठी त्याला किती वेळ लागला? सखारामने सकाळी 8 पासून दुपारी 12:30 शेत नांगरले. मग आपण दुपारी 12:30 सकाळचे 8 वजा करू. 12:30 वजा 8. आता यांची वजाबाकी करू. 30तून 0 गेले, 30च राहिले. 12तून 8 गेले, 4 राहिले. आता यानंतर दुसरा प्रश्न आहे. घरी येण्यासाठी त्याला किती वेळ लागला? त्याने काम 12:30 केलेलं आहे आणि तो घरी 1:30 पोहोचलेला आहे. 1:30 ही वेळ मध्यान्हनंतरची आहे, म्हणजे सकाळचे 12 वाजून गेलेले आहे. मग 24 तासाच्या कालमापनानुसार दुपारी 1:30 म्हणजे 12 अधिक 1 30 यांची बेरीज करायची. 12 अधिक 1 30 बरोबर 13:30. आता 13:30 मधून 12:30 वजा करायचे. 13:30 मधून 12:30 वजा करू. 30तून 30 गेले, 0 राहिले. 13तून 12 गेले, 1 राहिला. आता आपण याचं शाब्दिक उत्तर लिहून घेऊ. म्हणून त्याने 4 तास 30 मिनिटे शेत नांगरले आणि घरी येण्यासाठी 1 तास वेळ लागला. यानंतर 6वा प्रश्न आहे. रामभाऊंनी रात्री 10:30 वाजता पाण्याचा पंप सुरू केला व त्याच रात्री 11:45 वाजता बंद केला, तर त्यांनी किती वेळ पंप चालू
ठेवला. आता इथे दोन्ही वेळा ह्या मध्याह्नानंतरच्या आहेत. मग 24 ताशी कालमापनानुसार रात्री 10:30 म्हणजे किती? तर 12 तास अधिक 10:30 तास म्हणजे किती होईल? 22 तास 30 मिनिटे. रात्री 11:15 म्हणजे 11:45. 24 ताशी कालमापनानुसार 11:45 म्हणजे 23 तास आणि 45 मिनिटे. आता आपण 23 तास 45 मिनिटातून 22 तास 30 मिनिटे वजा करू. 23 तास 45 मिनिटे वजा 22 तास 30 मिनिटे. आता 45 मधून 30 गेले 15 राहिले. 23 मधून 22 गेले 1 राहिला. आता याचं शाब्दिक उत्तर लिहून घेऊ. त्यांनी 1 तास 15 मिनिटे पंप चालू ठेवला. यानंतर 7वा प्रश्न आहे. गीताने सकाळी 2 तास 25 मिनिटे व दुपारी 1 तास 45 मिनिटे वर्गात शिकवले, तर तिने एकूण किती वेळ वर्गात शिकवले? आपल्याला उदाहरणामध्ये 2 वेळा दिलेल्या आहेत. आपण या दोन्ही वेळेंची बेरीज करू म्हणजे आपल्याला समजेल की किती वेळ गीताने वर्गात शिकवले आहे. त्यासाठी आपण उभी मांडणी करून घेऊ. आपण उभी मांडणी करून घेतलेली आहे 2 तास 25 मिनिटे अधिक 1 तास 45 मिनिटे. आता यांची बेरीज करू. 25 मिनिटे आणि 45 मिनिटे यांचं उत्तर येईल 70 मिनिटे. आणि 2 तास अधिक 1 तास बरोबर 3 तास म्हणजे 3 तास 70 मिनिटे. आता या ठिकाणी 70 मिनिटे आहेत, पण आपला 1 तास असतो 60 मिनिटांचा. मग 70 मिनिटे ही 60 मिनिटापेक्षा जास्त आहेत. मग अशा वेळी काय करायचं? मिनिटांमधून 60 मिनिटे वजा करायचे आणि तासाच्या रकान्यामध्ये 1 तास वाढवून घ्यायचा. मग आपण मधून 60 वजा करू आणि तासाच्या रकान्यामध्ये अधिक 1 करू. 70 वजा 60 आणि 3 अधिक 1. 70 मधून 60 गेले 10 राहिले. 3मध्ये 1 मिळवला तर 4 होईल. म्हणजेच उत्तर आलेलं आहे 4 तास 10 मिनिटे. आता हे उदाहरण शाब्दिक असल्यामुळे त्याचं उत्तरसुद्धा आपण शब्दात लिहून घ्यायचं. म्हणून आपण लिहून घेऊ. गीताने 4 तास 10 मिनिटे वर्गात शिकवले. या उदाहरण संग्रहातले राहिलेले प्रश्न आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सोडवू. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.